सांगा. मुंबईचे जे शहर अध्यक्ष आहेत भाजपचे अमित साटम यांच्याकडनं असं म्हणण्यात आलेलं आहे की मुंबईचा महापौर खान व्हावा असा प्रयत्न करण्यात येतो. आपली काय भूमिका? मला अमित साटमला नेपाळची गोष्ट आता माहिती नसेल, विसरले असतील ते, कारण तातडीने विसरून जातात ते लोक. मूळ प्रश्न आहे की यांचा खान बदलतो. नागपूरला पॅरेखान चालतो पण मुंबईमध्ये नाही चालत, कारण नागपूरची बिर्याणी आवडतं पण मुंबईची आवडत नाही का, हा एक प्रश्न आहे. पण काँग्रेस या धर्माच्या भानगडीत पडणार नाही आणि पडणार पण नाही. मूळ प्रश्न आहे की या पद्धतीच्या जे मुवमेंट दरवेळेस इव्हेंट ज्या पद्धतीनं बीजेपी करते आहे हिंदू मुसलमान, आता ते चालणार नाही. यांचा असली चेहरा आता हिंदूंना पण कळलेला आहे. आणि या माध्यमातून पॅरेखान आता नागपूरचा किती मोठा शहंशाह आहे आणि मुंबईचा पण जे स्विलिंगचा जो ब्रिज आहे त्याचंही टेंडर त्यालाच आहे. त्यामुळे पॅरेखान आता मुंबईतही पोहोचलेला आहे. पॅरेखानची बिर्याणी चालतं पण तिथल्या दुसऱ्या खानची नसीम खानची बिर्याणी चालत नाही. अशा पद्धतीची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, या विषयाला सोडून मुंबईच्या अध्यक्षांनी मुंबईमध्ये पडलेले गड्डे, मुंबईची वाताहत, ज्या पद्धतीनं मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर जी शाई फेकली गेलेली होती, म्हणजे मुंबईतलं कायदा सुव्यवस्था काय परिस्थिती आहे त्याच्यावर बोललं पाहिजे. पण धर्माच्या आधारावर विभाजन करणं आता भाजपने थांबवावं. आणि नाहीतर मग म्हणावं लागेल की नागपूरची बिर्याणी आवडते आणि मुंबईची आवडत नाही का, म्हणून मला त्याच्यात जायचं नाही. पण या पद्धतीचं स्टेटमेंट करून त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष सांगतो की जगातली मोठी पार्टी आमची आहे, एवढ्या जगाच्या पार्टीला एवढं असे लहान स्टेटमेंट करून लहान करू नये, एवढंच आमचं म्हणणं आहे. हिंदी में बताइएगा ये बात को कि अमित साटम जो मुंबई के भाजपा अध्यक्ष हैं, उन्होंने कहा कि